त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट आहे, आज ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा. ज्ञानोबारायांच्या बद्दल तर काय सांगावं, ज्ञानोबारायांचं तर जीवनच फार अलौकिक आहे, फार अलौकिक आहे. ज्ञानोबारायांच्या जीवनाच्या बद्दल जेवढ्या जेवढ्या चिंतनाच्या सीमा आहेत त्या सगळ्या बाजूला होत्या. उगाची ठेवी जे माथा चरणावरी बस. ज्ञानोबारायांच्या बद्दल नाथांनी फार गोड चिंतन केले. साधकाचा माय बाप दरोशने हरे ताप, त्याच्या दर्शनाने ताप हरतो. माऊली म्हणजे काय? माऊली म्हणजे बस माऊली हे नाही अनेक उपमा, काही अनुपमीय वस्तू असतात, त्याला उपमा नाही देता येत. ज्ञानोबारायांच्या वात्सल्याला कशाची उपमा देणार? नाही देता येत उपमा. याचं ऐकलंय खरं खोटं माहित नाही. ज्ञानोबाराय सगळेजण घरी बसले होते आणि याचा विषय निघाला की आपण शुद्धीपत्र आणायला जाऊ. निवृत्तीनाथ म्हणले काय करायचंय, आपल्याला काही गरज आहे का शुद्धीपत्राची? आपण निवृत्ती धर्मी आहोत. एका माणसाला बायको नेहमी म्हणायची, ए रिटायर इकडे म्हणायची. घरी काही वाटलं नाही. एक दिवस 2-3 मित्र आले होते, ते म्हणले, ए रिटायर इकडे. मित्राला आश्चर्य वाटलं, म्हणलं बायको रिटायर म्हणते, तुझ्या लखार तुझी बायको तर रिटायर कसं काय म्हणते? त्याने सांगितलं, माझं नाव निवृत्ती आहे ना. निवृत्ती म्हणजे काय? आता माझी ड्युटी निवृत्ती झाली म्हणजे काय? तुम्हाला खरं सांगू, परमार्थामध्ये माणसं रिटायर होत नाही. उलट जसं जसं त्याला वृद्धत्व येतं तसं तसं मला आणखी मान मिळावा, आणखी सन्मान मिळावा अशी अपेक्षा असते. पण निवृत्तीनाथांचा स्वभाव जर पाहिला ना, काय करायचंय आपल्याला शुद्धीपत्र घेऊन? सोपान काकाचं म्हणणं तेच पडलं, दादा काय करायचं आपल्याला शुद्धीपत्र? ज्ञानोबारायांनी सांगितलं आपल्याला शुद्धीपत्र पाहिजे. का बरं? कारण शुद्धीपत्राच्या निमित्ताने आपण पैठणमध्ये जाणार. पैठणमध्ये गेल्यानंतर तिथं आपण आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करणार. कशासाठी पाहिजे श्रेष्ठत्व आपल्याला? कशासाठी पाहिजे? ज्ञानोबारायांना श्रेष्ठत्व स्वतःसाठी नको होतं. त्यांना कोण श्रेष्ठत्व द्यायचं? म्हणून पैठणच्या पंडितांचं सुद्धा त्यांनी जे सिद्धपत्र लिहिलं त्याच्यावर त्यांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही सूर्याला सूर्य म्हणून काय म्हणावं? आम्ही काय सिद्धीपत्र द्यावं? तुम्ही सूर्य आहात, आम्ही तुम्हाला शुद्धीपत्र देण्याचं सामर्थ्य नाही आमच्यामध्ये, तुम्ही स्वतः सिद्ध आहात. मग शुद्धीपत्राची आवश्यकता काय? शुद्धीपत्राच्या निमित्ताने पैठणमध्ये आपल्याला असं काही कार्य करून दाखवायचं आहे की ते कार्य पाहून आपण ज्याला आपलं म्हणले त्याला उद्या कोणी बोट फिरवता कामा नये, त्याच्यावर त्याला बोट दाखवता कामा नये. ज्ञानोबारायांनी पैठणमध्ये काय केलं, एका रेड्याला वेद बोलायला लावला. ज्ञानदेव म्हणे बोल रे रुक रे. ज्ञानोबारायांनी वेद बोलायला. आणि नुसतं मन म्हणल्याबरोबर त्याला काही प्रक्रिया केली नाही, त्याला काही शिकवलं नाही, त्याला काही हे केलं नाही, काही नाही, पण लगेच बोलायला सुरुवात केली. त्याने परिणाम काय झाला माहितीये? ज्ञानोबारायांचा जर रेडा असेल, ज्ञानोबारायांनी जर आपला जर म्हणला त्याला, तर रेडा सुद्धा बोलू शकतो. त्याच्यामुळे आता ज्ञानोबारायांनी ज्यांना ज्यांना आपलं केलं ना त्याच्याबद्दल कोणी काही बोलायचं नाही बरं. आता पंडितांनी नाही बोलू शकतो. ज्ञानोबाराय म्हटल्यावर काही करू शकतो. ज्ञानोबारायांनी त्याचा फायदा काय करून घेतला माहितीये? चंद्रभागेच्या काठावर आले, वाळवंटामध्ये आले, सगळ्या संतांना एकत्रित केलं, सगळ्या संतांना सांगितलं की आता तुम्ही अभंग लिहा. त्यावेळी शेव आम्ही जर असे मराठीमध्ये अभंग लिहिले तर आम्हाला काय म्हणतील लोक?
लौकिक भाषेमध्ये ज्ञान आणता येत नाही ज्ञानोबा. ज्ञानोबा म्हटले मी सांगतोय लिहा. तुम्हाला कोणी काय म्हणलं तर मी आहे. फक्त एवढं सांगा मी ज्ञानोबरायांच्या पठडीतला आहे बरं. ज्ञानोबरायांचं आहे असं म्हणल्यानंतर त्यांनी म्हणलेला काहीही असो लोकांनी मान केला त्याचा का? कारण त्याच्यासाठी ज्ञानोबारांनी एरिडा बोलवला होता. पुढे जाऊ सांगू. त्याच्यासाठी ज्ञानोबारांनी आपल्या पाठीवर वळ उमटून घेतली होती. हा जो अलौकिक त्याग आहे मला माझा नाही, मला माझ्या सगळ्या लेकरांचं मोठेपण सिद्ध. आई जेवढी मोठी असते ना तेवढी लेकरं आपोआप मोठी असतात. ज्ञानोबारांनी आपलं मातृत्वच एवढं मोठं केलं, एवढं विशाल केलं. त्यांच्या छायेखाली आलेल्या प्रत्येक माणसाला दुसऱ्या कोणी काही म्हणण्याचा प्रश्नच पडत नाही. तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. तिथं छाया आहे, तिथं ओल आहे. वात्सल्य ज्ञानोबारांचं सगळ्या वैष्णवांच्या बद्दल, भक्तांच्या बद्दल. ज्ञानोबारांची स्थिती सांगू तुम्हाला कशी आहे. ते सगळ्या लोकांच्या मध्ये सांगा अरे थोडं भजन करत जा, थोडं नामस्मरण करत जा, थोडं चांगलं वागत जा. सगळ्या लोक ज्ञानेश्वरीच्या रूपाने उपदेश कर. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, थोडं हरी म्हणा, हरी म्हणा, थोडं भजन करा. आपल्याला सांगतो थोडं भजन करा, थोडं साधना करा, थोडं गुरुसेवा करा, थोडी परमात्म्याची सेवा करा. हे तुम्ही करत राहा असं आपल्याला सांगतात. आणि तिकडे देवाला पुढेकडे जाऊन सांगतात देवा हे आपलेच माणसावर ह्याला घ्या. दोन्हीची मध्यस्थी जर कोण असेल तर ज्ञानोबा आहे. साधकाला उंच करणे आणि परमात्म्याला थोडं मान खाली घालून वाकायला लावणं आणि दोघाला एका रेषेमध्ये आणणं हे कर्तव्य जर कुणाला जमलं असेल तर ते ज्ञानोबा आहे. 700 वर्षामध्ये अशी दुसरी माऊली झाली नाही. ज्ञानोबारायांचं श्रेष्ठत्व ज्ञानोबारायांचं आहे. ज्ञानोबारायांची आणखी एक विशेषता आहे. ज्ञानोबारायांनी आणि कृष्णानी ह्या दोघांच्या मध्ये समानता जर काय असतील तर पहिली समानता आहे दोघांचा जन्मदिवस एक आहे. श्रावण कृष्ण अष्टमी दोघांचा जन्मदिवस एक आहे. दुसरी गोष्ट दोघांनी पण सगळी साधनं करून पाहिलेली. दोघांनी यज्ञ पण केलाय, दोघांनी याज्ञ पण केलाय, दोघांनी तपस्या पण केली, दोघांनी दान पण दिले, दोघांनी सगळी साधना केली. कृष्ण परमात्मा आणि ज्ञानोबा दोघांनी सगळ्या प्रकारची साधना केली. दोघांनी तीर्थयात्रा सुद्धा केली. बरं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तीर्थयात्रा केली, ज्ञानोबाने पण तीर्थयात्रा केली, सगळी साधना केली. तिसरं काम दोघांचं समान. आपण केलेल्या साधनांना समाजासाठी एका 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 नियमामध्ये मांडलं. भगवंताने गीतेच्या रूपात, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीच्या रूपात. ज्ञानोबारांच्या चरित्रामध्ये ज्ञानोबारांनी स्वतःचं चरित्र लिहिलंय. आमचं जीवन कसं आहे, संतांचं जीवन कसं असतं ऐसे तसं संतांचं जीवन असतं. कसं गंगा जशी जशी हिमालयातून निघते आणि समुद्राला जाऊन मिळते. गंगा गोमुखी, गोमुख तीर्थ म्हणतात, तिथून निघते कडे कपाऱ्या भेदत भेदत हळूहळू खाली येते. येत असताना आजूबाजूच्या झाड वृक्ष वगैरे सगळ्यांना जीवांना तृप्त करते, शांत करते आणि शेवटी कुठे जाते, समुद्राच्या ठिकाणी जाते. की फेडीत पाप ताप पोषित तीरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. बस तसं संतांचं जीवन असतं. हे सगळं करता करता हळूहळू ज्ञानोबा पंढरपूरमध्ये येतात आणि ज्ञानोबारांनी परमात्म्याला कार्तिक एकादशी दिवशी सांगितलं भगवान आता मला समाधी पाहिजे. परमात्मा सांगितलं ठीक आहे, तर असं आहे माझ्याजवळ नका राहू म्हणे तुम्ही. म्हणजे का, म्हणजे माझ्याजवळ नामच राहू द्या. नामदेवऱ्या माझ्याजवळ राहते, तुम्ही थोडस दूर राहा. जमले का? तुम्ही अशा ठिकाणापर्यंत जाऊन राहा की तिथून माझ्यापर्यंत चालत आलं की रस्ता असा तयार झाला पाहिजे
ज्ञानापासून नामापर्यंत येण्याचा रस्ता पूर्ण व्हावा. हे तुम्ही थोडस दूर जा आणि तिथून हे पण मला तुमच्याशिवाय घ्यायचं नाही. ते म्हणले मग मी येतो ना, कशाला काळजी करता तुम्ही. कार्तिकी एकादशी झाल्यानंतर भगवान परमात्मा आळंदीहून पंढरपुराहून आळंदीकडे वाटचाल करतात. तुम्हाला माहितीये का, ज्ञानोबाराय थोडेस सावकाश येतात आणि देव थोडं वेगात येतात. ज्ञानोबारायांचा प्रवास 21 दिवसाचा आहे. आषाढीला आळंदीहून पंढरपूरला येतात. किती दिवसात येतात? 20-21 दिवस. तिथीप्रमाणे थोडे 1-2 दिवस मागे होत असतात. पण हे इकडे 21 दिवस नाही लागत. पौर्णिमेला निघतात, पोहोचतात कधी? दशमीला पंढरीमध्ये, काहीच नवमीला पंढरी आळंदीमध्ये. ज्ञानोबरायांच्याकडे जात असताना देव सुद्धा फार वेगात चालतात. ज्या वेळेला परमात्मा आळंदीमध्ये येऊन पोहोचले, सगळ्यांना सांगितले की चला आता ज्ञानोबरायांची समाधी आहे. सगळेच्या सगळे वैष्णव लोक आले होते. सगळ्या वैष्णवांच्या मेळामध्ये ज्ञानोबरायांच्याकडे भगवान परमात्मा आपल्या सगळ्या भक्तांना घेऊन आले. काय मजा असते बघा. भगवान परमात्म्याने ज्ञानोबरायांच्याकडे येत असताना नामदेवरायांना बरोबर घेतलं. नामदेवरायांच्या सगळ्या घरच्यांना बरोबर घेतलं. कारण समाधी झाडायला कोण होते तर नामदेवरायांची मुलं होती असं वर्णन आहे. तरी जाऊन समाधी वगैरे सगळे. आता बरेच प्रश्न आहेत. ज्ञानोबरायांनी आळंदीच का निवडलं, त्याच्यामध्ये सुद्धा असं वर्णन आहे की ज्ञानोबरायांनी ही पहिली समाधी नाही म्हणे तिथं. ज्ञानोबरायांच्या अशा 107 समाधी आहेत तिथं अगोदर. सिद्धेश्वर भगवान स्वतः सिद्धनाथ तिथं आहेत. महादेवाच्या जवळ घेतले. महादेव हे निवृत्तीनाथ आहेत ना. भगवान नारायण परमात्म्याचे जर ध्येय कोणी असतील तर भगवान शिव आहेत. म्हणून शिवाच्या जवळ समाधीचा दिवस ठरला. आता प्रत्यक्ष नामदेवराय सांगतात की परमात्मा स्वतः ज्ञानोबरायांचा हात धरतात. एका बाजूला निवृत्तीनाथाने हात धरला. दोघांनी मिळून महादेवाचं दर्शन करवलं. समाधी स्थळ आहे, त्याला झाडून सारवून स्वच्छ करून घेण्यात आलं होतं. सगळीकडे तुळशी बुक्का वगैरे संपडण्यात आला होता. ज्ञानोबरायांच्या समाधीमध्ये बसण्याची जी जागा होती ती सिद्ध करण्यात आली होती. त्यांच्या समोर ज्ञानेश्वरी ठेवण्यात आले होते. एक दिवा लावण्यात आला होता. सगळ्या प्रकारची सिद्धता झाली. मध्यान्ह काळ आणि फार कठीण असतात काही काही गोष्टी समजून घेण्यासाठी, स्वीकार करण्यासाठी. परमात्म्याचा वात्सल्य भाव ज्ञानोबरायांच्या बद्दल आहे आणि निवृत्तीनाथांचा पण प्रेम भाव ज्ञानोबरायांच्या बद्दल आहे. गुरूंचं प्रेम आणि परमात्म्याचं अलौकिक प्रेम ज्ञानोबरायांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं. आज ज्ञानोबरायांची श्रेष्ठता सांगावी. आज निवृत्तीनाथ आणि भगवंताने त्यांचा हात धरला. चला आपण थोडा अभंगाच्या रूपामध्ये पाहू. देव निवृत्तीयाने धरी रे दोन्ही कर. देव निवृत्तीयाने धरी रे दोन्ही कर. देव जातो
विष टाकण्याची पद्धत होती जुन्या काळात. फार नको बघायला एकदम पाण्यामध्ये विष टाकत असत जुन्या काळात, शत्रूला पाणी प्यायला मिळू नये वगैरे. शत्रूसाठी टाकलेलं असेल. पण ते आज जे मासे आहेत ना, ते विष पिल्यानंतर तडपतात. त्यांची जशी आपली एक अवस्था असते ना, असं ज्ञानोबराय संजीवन समाधीकडे जेव्हा निघाले ना, तैसे जनवन कालवले. तिला काही दिवसापासून ज्ञानोबराय सगळ्या वैष्णवांच्या बरोबर नाचले होते, सगळ्या वैष्णवांच्या बरोबर भजन केलं होतं, सगळ्या वैष्णवांच्या बरोबर संकीर्तन केलं होतं, सगळ्यांना घेऊन देवाच्या मंदिरामध्ये गेले होते. ज्ञानोबराय हा जिव्हाळ्याचा विषय सगळ्या संतांचा झाला होता. आणि आज ते ज्ञानोबराय समाधीसाठी काही दिशा धुंद उदयास्ता तैसे गगन कालवले. तैसे गगन कालवले. जाऊने ज्ञानदेव बैसले आसने, जाऊने ज्ञानेश्वर हरिपाठ घ्यायचं बरोबर. हरिपाठ लोकांना अमृतानुभव आपल्या सद्गुरूंना समर्पण केलं. पुढे ज्ञानेश्वरी हे समोर एक ज्ञानेश्वरी. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवे, पाद पद्मी ठेले निरंतर. एकदा आपले गुरु, एकदा परमात्मा दोघांना प्रणाम केला. 3 वेळा तेव्हा जोडिले कर कमळ. ज्ञानोबराने 3 वेळेला नमस्कार केला. एकदा देवाला, एकदा गुरु निवृत्तीनाथ, अनेकदा जमलेले सगळे संत मंडळी, सगळ्यांना एकदा प्रणाम. केले डोळे ज्ञानोबरायांना पाहिलं सगळ्यांनी. निवृत्तीनाथाने सांगितलं, ज्ञाना तुला खरं सांगू, आई वडील जेव्हा गेले ना, तेव्हा मी एक देव असा होतो, मी होशमध्ये होतो, जागा होतो. रामदेवराने लिहून ठेवलेल्या ठिकाणी असं सांगितलंय की आईने निवृत्तीनाथाला जाग केलं. निवृत्ती, आई काय थोडं बाहेर ये रे, तुला बोलायचंय. रात्रीची वेळ 12 वाजले. इथं बोल, नको नको, बाळ उठते, झोपू दे सगळ्यात, तुझे. आईने निवृत्तीनाथाच्या जवळ सांगितलं, बाळ आम्ही दोघे देहांत प्रायश्चित्त घेतोय. निवृत्तीनाथ सज्ञान आहेत. निवृत्तीनाथांनी आपल्या आई वडिलांना नको म्हणलं नसेल. तुम्ही कल्पना करा, निर्णय झाला दोघांचा. आई वडील सांगताय, चला आम्ही चाललो बरं. कठीण हे काम. कदाचित निवृत्तीनाथ असल्या कारणाने त्यांनी सांगितलं असेल, ठीक आहे. हो, एक सांगतो तुम्हाला, सामान्य आई वडील शिकलेले नसताना ते जरी गेले तर माणसाला एवढं दुःख होतं. हे तर निवृत्तीनाथ आहे. आणि एक सांगू तुम्हाला, मुलगा जर मोठा झाला असेल, आई वडील गेल्यानंतर सुद्धा रडत नाही, कारण तो मोठा असतो. निवृत्तीनाथाचं वयच किती, 12-14 वर्षाचं वय. आणखी काही एवढे थोर झाले नव्हते निवृत्तीनाथ, तरी सुद्धा आपल्या आई वडिलांना अश्रू पूर्ण नयनाने त्यांनी
तुला, चल 2 मिनिट बोलू द्या ना मुलाला. बायकांना मुलाच्या बद्दल वात्सल्य भाव असतो. बहुतेक तुझा विचार दिसत नाही. तुला मी निघालो काय. कधी कधी काही काही लोकांची भूमिका फार कठीण असते. तुम्ही नाटक करा, नाटकामध्ये भूमिका करून दाखवाय. एका बाजूला मालक सांगतायत चल, आणि एका बाजूला मुलगा सांगता आई थांबलो तो. म्हणजे आईची काय अवस्था असते. मालकाला सोडता येत नाही, मुलाला सोडावं वाटत नाही. काय करायचं. अवस्थेमध्ये आपल्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला, गालावरून हात फिरवला. बाळ, तिन्ही बाळांना सांभाळ बरं. ज्ञानाला विशेष सांभाळ. ज्ञानाचे गोड कौतुक करावे. असं सांगून आई निघून जाते. काय काय मर्यादा असतात काही काही लोकांच्या. आई निघून गेल्यानंतर मग मात्र निवृत्तीनाथ रडायला लागले. निवृत्तीनाथ आज सांगतात ज्ञाना, माझी आई वडील माझ्या समोर निघून गेले होते, पण त्यावेळेला मला जेवढं दुःख झालं होतं ना, ते दुःख मी कसं तरी सहन करू शकत होतो. पण तुझं नाही दुःख सहन करू शकत. एका बाजूला बंधुक प्रेम आहे, आणि एका बाजूला शिष्य वत्सलता. या जगतामध्ये असे अनेक गुरु झाले असतील, पण शिष्यावर एवढं प्रेम करणारे गुरु फार कठीण आहे बरं. गुरुसाठी रडणारे शिष्य पाहिजे असाल, शिष्यासाठी रडणारे गुरु निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ ज्ञानोबारायला सांगतात ज्ञाना, ज्ञानोबाराने आपले डोळे बांधले. झाकले डोळे ज्ञानदेव, भीम मुद्रा डोळा निरंजन मैदान, झाले ब्रह्मपूर्ण. झाले ब्रह्मपूर्ण ज्ञान, झाले ब्रह्मपूर्ण. नामदेवराय सुद्धा रडतात. ज्ञानावर झाले ब्रह्मपूर्ण ज्ञान. पण असं आहे, महापुरुषांच्या जवळ जास्त वेळ पडू नये म्हणे. निवृत्तीनाथांनी थोडं सावध झालं. नामदेवरायांनी सगळं स्वतः सिद्ध तिथं असलेल्या नामदेवरायांनी लिहिले. निवृत्तीनाथांनी आपलं दुःख आवरलं. आता उरलेलं बाहेर जाऊ करू. चला आता बाहेर. देव बाहेर जायला तयार नाही. अहो पण ते युगे 28 विटीवरी उभा पाहिजे ना.
मजा असते बघा. येत असताना ज्ञानोबारायांना परमात्म्याने धरून आणलं होतं, पण जाताना कोण कुणाला जाणार? निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ, परमात्म्याला धरून बाहेर आणले. स्वतः निवृत्तीनाथाने भगवान परमात्म्याला बाहेर आणलं. चला चला देवा, आता चला, आता ज्ञानोबारांना बसू द्या. आता ब्रह्मच आहे, आता त्यांना काय लोकले ज्ञान जगी म्हणून आले होते. बस त्याची पूर्ण तर झाली, थांबले असतात. चला आता आपण बाहेर जाऊ. दरवाजा असतो त्याला शिळा ठेवली. सोपान मुक्ताजी सांडिती शरीरा, बाहेर आणल्यानंतर त्यांनी त्या दोघांनी आपला देह खाली टाकला. म्हणती धरा धरा निवृत्तीची, मध्ये निवृत्तीनाथ सावध होते, पण बाहेर आल्यानंतर मात्र निवृत्तीनाथांची अवस्था फार बिघडली आहे. सगळ्यांनी मिळून निवृत्तीनाथांना आणि कालचे ते उद्विग्नती मने हालिता ते सुमने समाने. सगळे उद्विग्न झाले आहे, पण आपल्याकडे असा नियम सांगितलेला आहे, भगवंताला संतांना पुष्प समर्पण करायचे असतात. नामदेवे भावे केली असे पूजा, नामदेवे. नामदेवरायांनी स्वतः ज्ञानोबारायांची भावपूर्ण पूजा केली. शेवटी ज्ञानोबा नामदेवराय म्हणे आता लोपला दिनकर. दुपार आहे पण आज ज्ञानसूर्य थांबलाय. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. ज्ञानदेव 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की. 2 मिनिट सगळेजण ज्ञानोबारायांचं भजन करूया परत एकदा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
नामामणी आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर सम. एक आहे तनुजा सेवा, आपल्या शरीराने सेवा. आळंदीमध्ये जावं नाही, जिथं ज्ञानोबा गुलाल चालू आहे तिथं जावं, त्यांची सेवा करावी. दुसरी असते ती आपल्या मनाने त्यांची सेवा करावी, मानसी सेवा. म्हणजे मनाने ज्ञानोबा यांचं स्मरण, ही सेवा आहे. आणि एक वित्तजा सेवा आहे बरं. आणि जर आळंदीमध्ये जर गेलात तर एक 10 रुपये तरी कमीत कमी, तसे तर तुम्ही चांगले सदन आहात, तुम्हाला जे शक्य आहे सत्कार्यासाठी आपल्या शरीरातला, आपल्या अर्थातला थोडासा भाग समर्पण करावा. वित्तजा, तनुजा आणि मानसी सेवा, 3 प्रकारची सेवा महापुरुषाची प्रत्येक साधकाने केली पाहिजे. पण ही सेवा फार महत्वाची आहे. का माहितीये? एक पेशंट होता, डॉक्टरकडे जायचा, दर 8 दिवसाला जायचं. डॉक्टर साहेब काय झालं? अशी अशी तब्येत बरोबर. डॉक्टर तपासून बघायचं सगळं, एक गोळ्या लिहून द्यायच्या. 8 दिवसानं परत आला, डॉक्टर साहेब, डॉक्टरने तपासलं, गोळ्या वगैरे लिहून दिल्या. डॉक्टर म्हणले दुरुस्त कसं काय होत नसेल पेशंट? मी तर औषधं बरोबर देतो. तरी विचारलं तू औषध कसं कसं घेतोस? तो म्हणला आपण औषध घेतलं तर शपथ फक्त येत असतो, तुम्हाला दाखवत असतो, जात असतो. औषध जर नाही घेतलं तर आमचे डॉक्टर साहेब तर काय करणार आहे? कधी कधी ज्ञानोबरायांच्या जवळ राहून सुद्धा आपण कोरडे असतो. मला विशेष मला कौतुक वाटतं डॉक्टर साहेब तुमच्या सगळ्या परिवाराचं, की नुसतं केवळ ज्ञानोबरायांच्या मी भक्त आहेत म्हणून राहत नाही, ते स्वतः पारायण करतात, उपासना करतात. पण बऱ्याच वेळेला असं असतं, संतांचा ध्यान करतो आम्ही त्यांची सेवा करतो असं म्हणतो आपण, पण त्यांची सेवा करणे या शब्दाचा अर्थ त्यांच्या केवळ मंदिराकडे जाऊन येणे इतका मर्यादित नाही. त्यांनी जे आपल्याला दिलेलं जे ज्ञान भांडार आहे ना, ते कधीतरी उघडून पाहिलं पाहिजे. हा, हे तिथं जाऊन सेवा कोणी करावी? ज्याला वाचता येत नाही त्यांनी करावी. आमच्याकडे तर काही महापुरुषांचं असं सांगणं आहे, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. त्याच्यावर कृपा करतात, नुसते बोट फिरवलं तरी त्याच्यावर कृपा करतात, तेवढे ज्ञानोबा आहेत. पण आपण सुद्धा दुर्दैवाने त्या ग्रंथांच्या पासून फार लांब राहतो. फार अपेक्षा नाही, कमीत कमी वर्षातून एक तरी ज्ञानेश्वरीचं पारायण आणि एक तरी गाथ्याचं पारायण झालं पाहिजे. असं किती जण आहे तिथं की वर्षाला एक तरी ज्ञानेश्वरीचं पारायण करतात? हात वर करा बरं, बघूयात आपण किती
जण आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 जण निघाली किंवा समजा एखाद्या वर्गामध्ये 100 मुलं असतील आणि 10 जर पास झाले तर त्या गुरुजींना काय करतात? विद्यार्थ्यांना म्हणत नाही, त्या गुरुजींना काय करतात? नाही का? नाही, प्रत्येकाने थोडं तरी संत साहित्याचं वाचन केलं पाहिजे. झालं आणखी 2-4 महिन्यानंतर तुकोबाऱ्यांचं वैकुंठ गमन येतं. किती जणांनी गाथा पूर्ण वाचल्या आतापर्यंत? 1 2 3 4 5 10. असं नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का, वेद वाचण्या इतकं ज्ञानही आपल्याकडे नाही, वेद वाचण्या इतकी आपल्याकडे शक्ती पण नाही, वेद वाचण्या इतकी आपल्याकडे वेळ पण नाही. पण कमीत कमी ज्ञानेश्वरी गाथा वाचायला काय हरकत आहे? मराठी आहे ना, कळण्यासारखे ना, सोपं आहे ना. तुम्हाला सांगू का, फार नाही लागत. दररोज जर तुम्ही 10 मिनिट जर दिलात ना, 10 मिनिट, फक्त 10 मिनिट, फार आहेत का 10 मिनिट? 10 मिनिटाची वेळ किती असते? बरं, आज सुदैवाने आपण इतके समृद्ध झालो. आपल्या हातामध्ये जे मोबाईल आहे ना, त्या मोबाईल मध्ये कितीतरी ज्ञानेश्वरी आहेत, कितीतरी गाथा आहेत. बस काढून ठेवायचं, दररोज 25 होवी, 50 होवी, जेवढं जमेल तेवढं सहज वाचन होता येणं शक्य आहे. आपण कितीतरी व्हॉट्सअपवर, फेसबुकवर इतर चॅटिंग करत राहतो, इतर काहीतरी वाचत बसतो, जोक वाचतो. हे वाचू नये असं माझं अजिबात म्हणणं नाही. हे साधन आहेत, त्याच्या थोडा मनोरंजन ठीक आहे बिलकुल, पण त्याच्यामध्ये हे सुद्धा थोडं करता येणं शक्य आहे. आणि हे जर करत नसू तर मग आपल्याला देव सुद्धा येऊन तारू शकत नाही हो. कारण परमात्मा सुद्धा कलियुगामध्ये माणसावर कृपा नाही करू शकत. कधी कृपा करतो? जर ज्ञानेश्वरी त्यांनी हातात घेतली, मग हरी करी कृपा, कृपा करी हरी दयावरी. कधी? भाव धरून जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचला असा. मग सगळ्या आमच्या समर्थांनी फार छान प्रश्न विचारला होता, कलियुगात देवाचा कोणता अवतार आहे? म्हणलं कलियुगात राक्षसच नाहीत म्हणून देव नाही. तुला माहिती कलियुगातला अवतार देवाचा? कलियुगामध्ये देवाचा अवतार होत नाही बरं. अहो, द्वापारातले, कृतयुगातले आणि त्रेतायुगातले देवच थोडे आहेत का आराधना करायला? आणखी कशाला पाहिजेत आणखी 2-3 देव एक्स्ट्रा? एवढे बस झाले ना. आणखी एक सांगू तुम्हाला, आता आपल्याला कृष्ण चरित्राकडे वळायचं म्हणून सांगतो. कृतयुगामध्ये 2 दैत्य होते, एक हिरण्याक्ष आणि एक हिरण्यकश्यप. त्याच्यासाठी वराह भगवान परमात्मा आणि नृसिंह भगवान परमात्मा हे 2 जण प्रगट झाले त्या 2 दैत्याकडे. ते 2 ताकदवान होते म्हणून 2 वेळेला देवाला अवतार घ्यावा लागला संपवायला. त्रेतायुगामध्ये मात्र रावण आणि कुंभकर्ण दोघे समर्थ होते, पण हिरण्यकश्यप एवढे नव्हते बरं, म्हणून एका रामामध्ये काम बघा. द्वापार युगामध्ये हेच 2 जण आणखी थोडेसे खाली आले, शिशुपाल आणि दंतवक्त्र. परमात्म्याचा कृष्ण अवतार बस झाला. शिशुपाल वध ऐकलाय ना तुम्ही अगोदरमध्ये? काल 2 दिवसापूर्वी आपण सांगितलं होतं प्रल्हाद चरित्राच्या वेळेस. तुम्हाला माहिती, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू हे 2 जण लोभाचे प्रतीक आहे. रावण आणि कुंभकर्ण हे कामाचे प्रतीक आहे. शिशुपाल, दंतवक्त्र हे द्वेषाचे प्रतीक आहे. कलियुगामध्ये ह्या सगळ्या असुरांनी असा निर्णय घेतला, आता आपण बाहेर राहायचं नाही.
त्याने काय केलं माहितीये, सगळ्यांच्या शरीरामध्येच येऊन राहिले. हात वर करा. आजपर्यंत ज्याला धनाचा लोभ झाला नाही त्याने हात वर करा. ज्ञानेश्वरी वाचणारे 5-10 जण तर झाले होते, पण लोभ नाही असा आहे. आमच्याकडे एक महाराज आहेत, ते म्हणले मी पैशाला शिवत नाही. तर मी काढली होती 100ची नोट म्हणून मी ठेवायला लागलो. ते म्हणले नाही नाही खिशात घाला की म्हणले माझ्या. म्हणलं वा रे वा, काय मजा आहे.